Audio Jungle. Audio Jungle. आकाश मंडपाच्या छत्रछायेखाली पृथ्वीच्या आसनावर बसून सकल मानवजात आणि जीवजंतूंनाही काळाच्या पडद्याआड नेणाऱ्या मृत्यूलाही जिंकून ज्याने श्री साक्षात पांडुरंगाच्या नामस्मरणानं भक्तिभाव साधनेनं अलौकिक अविस्मरणीय अनन्य साधनाच्या श्रद्धा भक्तीनं ज्यांनी पांडुरंगाला प्रसन्न करून जगाच्या कल्याणासाठी गाथा अमृताचं दान देऊन सदैव वैकुंठ गमनाचा ठाव स्वीकारला, त्या संतश्री तुकोबांचा आज जन्मोत्सव सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत असताना या निमित्तानं या ठिकाणी असणारं बहुजनांचा जागर आणि संतांचा महासागर या उपक्रमांतर्गत या ठिकाणी बहुजन चॅनल यांच्याद्वारा आजचं या ठिकाणी एक योग चांगला आहे. तुकोबांचा जन्मोत्सव म्हणण्यापेक्षा महाराजांनी मगाशी कीर्तनात सांगितलं अवतार दिन. संत श्री तुकोबांचा आजचा अवतार दिन आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलले जे ऋषी साच भावी वार्ता या अशा पद्धतीने त्यांचा आजचा असणारा अवतार दिन या अनुषंगानं श्री विश्व कल्याण मानव सेवा संस्था श्री क्षेत्र देहू हरिभक्तिमान क्षीरसागर महाराज आणि त्यांच्या असणाऱ्या सर्व सेवा सहकारी विश्वस्त आणि सर्व स्नेही यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी ही भजन सेवा या भजन सेवेच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात. योग या ठिकाणी सर्व भजनी मंडळ जमले महाराज, त्यांच्या सौभाग्यवती धुमालताई, त्याचबरोबर याताई, आपले गिरी महाराज, भामचंद्र डोंगर कृती समितीचे असणारे सन्मान्य श्री महाराज, सर्वच मंडळी हरिभक्त शंकर महाराज सांगलीच्या संपूर्ण कार्यक्रमाचं नेपथ्य करतायत आणि आपण सर्व मंडळी विशेषत्वानं आजच्या विशेष कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित निमंत्रित पाहुणे अनवधान या ठिकाणी आलेत. नागपूर जिल्ह्यातून या ठिकाणी असणारे देशमुख परिवार या ठिकाणी सपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा सर्वांची उपस्थित आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभारंभ करत असताना या ठिकाणी श्री संत तुकोबार यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी विशेषत्वानं खूप लांबून आलेले देशमुख दाम्पत्य परिवार आपलं भाग्याचं उदय ते जोडी संतबाई आपण या ठिकाणी यावं आणि संत श्री तुकोबार यांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी संपन्न करावं. या सन्मानित देशमुख साहेब आणि देशमुख ताई या चॅनल संचालिका विराजदार ताई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शेखरे सागरी तारियली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी, दळी दक्षिणे निर्जेवा कागदाशी. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, तुझी उपमा ना ढळे इहलोकी, भवसिंधुसी बांधिला सेतुजने, अनाथा दिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लिळा विग्रही निर्विकारी, स्वय श्रीहरी श्री व्यापक सर्व जीवा, तुका तोची तो परब्रह्म ठेवा. दया पूजले आदरी पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी, ते दिव्य लोकाशी नेली. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह आदरो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेन, बोलतो वचनार्थी भाविका तुमचा अनुग्रह आदरो पावन झालो चराचरी. एका जनाने तुमचा दास त्यांच्या स्त्रवी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवादी देवा, कृपाळुवादी केशवा, महानंदा महानुभवा, सदा शिवा सदरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा
शेष शयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारिका दरिद्राक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाई सगुणा निर्गुणा जगज्जनीच्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवा सकळ देवादी देवा कृपाळुआदी केशवा महानंदा महानुभव सदा शिवा सहजरूपा पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय पार्वती पदेश्वर महादेव पवन पुत्र हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री सद्गुरु श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि हरि
पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हरिदासांची संतांची जन्मभूमी महाराष्ट्र. ज्ञानदेवी दक्षिणाबाया उभारिले देवालया. तुका झाला शेकळस भजन करा सावकाश. हरिभजनी हे ढवळीले जग, चुकविला लाभ कळीकाळाचा. आपलं जीवनमान अत्यंत सुखकर, सरळ, सत्य, प्रामाणिक भूमिकेतनं निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या संतांनी आपणा सर्वांसाठी अभंगवाणी प्रदान केली आणि या मातीला समृद्ध केलं. आणि ती अभंगवाणीच्या माध्यमातून प्रवचन, कीर्तन, हरिनाम, जागर, कथा अशा अनेक अनुषंगानं या मातीच्या आपण भक्तिभावानं, भजनानं मशागत करून आपण आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं समाधानाचं पीक उदंड व्हावं म्हणून ही हरिनामाची वेल, हरिनामवल्ली, पावली विस्तार, फळे पुष्पार हेलावली. तेथे माझ्या मना होय पक्षीराज. साधारण काळ भक्तीच्या या भक्तीची ही साज आणि भक्तीचा हा साज शृंगार नव्हे, भक्तीची ही संत वचनाची विचारधारा अंगीकृत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रवचन मालिका संपवत असताना आज या ठिकाणी विश्व कल्याण मानव सेवा संस्था श्री क्षेत्र देहू या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज अवतार दिन सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी या संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष या संस्थेच्या द्वारा समाजातल्या अनाथ, निराधार, उपेक्षित कुटुंबातील, परिवारातील लहान मुलांना पहिलीपासून 10वी पर्यंत शिक्षण, त्यांना मोफत संपूर्ण वारकरी धर्माचं शिक्षण अशा पद्धतीचं हे नियोजन या ठिकाणी गोशाळा, या ठिकाणी वृद्धाश्रम, या ठिकाणी भक्तनिवास अशा पद्धतीने या अनेक कार्यातून या ठिकाणी दत्तजन्मोत्सव असेल, अनेक छोट्या मोठ्या उपक्रमातनं या संस्थेची वाटचाल, विश्व कल्याण मानव सेवा संस्थेची वाटचाल हरिभक्त क्षीरसागर महाराज यांच्याद्वारा अग्रेसर असताना आज या ठिकाणी श्री यशवंत गायकवाड, संपादक, बहुजन सैनिक, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून सौ अनिता बिराजदार की जया चॅनलच्या निवेदिका आहेत. बहुजन सैनिक न्यूज चॅनल या अंतर्गत बहुजनांचा जागर, संतांचा महासागर या अंतर्गत हरिभक्त क्षीरसागर महाराज यांच्याद्वारा जी या ठिकाणी प्रवचन सेवा, भक्ती शक्ती संगम, संत श्री तुकोबाराय आणि राजश्री शिवराय या भक्ती आणि शक्तीच्या पाऊल विचारावर ते आपणासमोर या ठिकाणी आपलं चिंतन, मंथन, प्रबोधन या ठिकाणी व्यक्त करतील. प्रथम त्यांच्या या ठिकाणी पूजन करण्यासाठी, ग्रंथपूजन आणि महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी सन्माननीय श्री सचिनजी पाटील येरळीकर आपण पुढे यायचंय. सन्माननीय सचिन पाटील येरळीकर. कुंडली पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम 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 पंढरीनाथ
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या आयोजकांचा आणि आपल्या सगळ्यांचं प्रथमतः ऋण व्यक्त करतो, कारण आजचा जो दिवस आहे तो दुग्ध सरकार योग म्हणावं लागेल, कारण का आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार दिन, त्याचबरोबर माता रुक्मिणी आणि पांडुरंग परमात्मा यांचा लग्न सोहळ्याचा दिन आहे आणि कालच गणेश उत्सव, गणपतीची जयंती काल झाली। या सगळ्याचा अनुच्छेद मी साधून आज या ठिकाणी जे आपल्याकडे चॅनल आलेला आहे बहुजन जागर संताचा महासागर, आणि या चॅनलच्या वतीनं आपला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। त्याचबरोबर आपले सर्व पार्वतीताई असतील, महाराज असतील, सगळ्याच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आजचा जो या ठिकाणी कार्यक्रमाचा विषय ठरलेला आहे तो विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये एका वेळी या मराठ मुलकामध्ये हातात हात घालून एका बाजूला भक्ती आणि एका बाजूला शक्ती या दोन्हीचा संगम या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने चालला होता आणि त्यामुळं महाराष्ट्राचा काय फायदा झाला, अशा पद्धतीचा विषय आज आपल्याला या बहुजनाचा जागर व संताचा महासागर या चॅनलने आपल्याला दिलेला आहे। माझ्या पद्धतीने या विषयाचं निरूपण करत असताना असं सांगावं असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये भारत भूमीमध्ये एक काळ असा होता की आज ज्या मातीमध्ये आपण बसलोय ही देहू क्षेत्राची माती, ही जगदवंदनीय माती आहे। या ठिकाणचा मातीचा कण जरी आपल्या कपाळाला घेऊन लावला तरी सुद्धा आपल्या जन्माचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही। याच मातीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार झाला आणि तो अवतार होत असताना माता कणकाई व पिताश्री बोलोबा यांचं जे काय कार्य होतं या ठिकाणी ते भयंकर मोठं कार्य होतं। ते गरीब घराण्यातले नव्हते, ते भयंकर श्रीमंत होते, महाजन होते, सावकारकी होती आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्म ज्या वेळेला त्यांच्याकडे झाला त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांना पाहिजे त्या सुखसुविधा या मातीमध्ये उपलब्ध होत्या। आणि जगद्गुरु तुकाराम महाराजचा जो जन्मदिवस आहे तो 21 जानेवारी 1608 आणि कणकाई आणि बोलोबा यांच्या पुत्राचं नाव जगद्गुरु तुकाराम असं या दिवशी जन्म झाल्यामुळे ठेवण्यात आलं। त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज हे पूर्ण आयुष्याची जर त्यांची कहाणी काढली तर पहिल्यांदा भयंकर श्रीमंतीमध्ये दिवस गेले, नंतर विरक्ती आणि वैराग्यामध्ये दिवस गेले, जगाला उपदेश करण्यामध्ये दिवस गेले आणि अशा स्वरूपात जगता जगता ते वयाचे 40 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस हे तुमच्या आमच्यासाठी जगले। न जाणो त्यांना जर अजून काय आयुष्य लाभलं असतं, अजून 5-25 वर्ष आयुष्य लागलं असतं तर या भारत देशाची माती, या भारत देशाचं मोठेपण खूप वेगळं झालं असतं। परंतु काल परत्वे ज्या गोष्टी होणार त्या होणार असतात आणि अशा पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज लहानपणी प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण होते। जगद्गुरु तुकाराम महाराज दानपट्ट्यामध्ये, व्यायामामध्ये, त्याचबरोबर कुठल्याही मैदानी खेळामध्ये जगद्गुरूची देहसृष्टी बघा कशा पद्धतीची आहे, ते खूप असं सर्व म्हणजे खेळामध्ये निपुण होते। असं असताना त्यांना जे शिक्षणाचं क्षेत्र होतं, जगद्गुरु तुकाराम महाराजांना शिक्षणाचं क्षेत्र मात्र अल्प मिळालं, कमी शिक्षण झालं आणि कमी शिक्षण जरी झालं असलं तरी सुद्धा त्यांच्याकडून जगाला मार्गदर्शन करणारी तत्व आणि तत्वज्ञान आपल्या आणि तुमच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गात्याच्या रूपातून लिहून ठेवलेलं आहे। आणि ते एका बाजूला वाढत असताना आपल्या या महाराष्ट्रावरती एक अशा पद्धतीचं त्या टायमाला सावट होतं की अनेक पद्धतीच्या सुलतानशाही, मग त्यामध्ये सुलतानी आणि आसमानी दोन्ही पद्धतीचं संकट त्या ठिकाणी होतं। आणि तसंच नुसतं संकटच होतं असं नाही,
तर धार्मिक गुलामगिरी सुद्धा होती. नको त्या समाजाकडून, नको त्या व्यक्तीकडून आपल्या बहुजनावरती अनेक पद्धतीचे अन्याय, अत्याचार, जुलूम या पद्धतीचं सगळं केलं जायचं. त्याचबरोबर वेगवेगळ्या कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही अशा शाही सगळ्या बाजूने राज्य करत होत्या आणि ते आपापसामध्ये भांडत होते. आणि ते आपापसामध्ये भांडत असताना असं काय व्हायचं की त्यामध्ये जनता होरपळून निघायची, आपलं सुख हरवून जायचं. आणि अशा अवस्थेत महाराष्ट्र कसा जगला पाहिजे याची चिंता कोणाला लागली होती? जिजाऊ माँसाहेबांना लागली. जगद्गुरू तुकाराम महाराजच्या वतीनं अनेक पद्धतीचा धार्मिक कार्यक्रम, धार्मिक उपदेश, जगाने कसा जगावं, कसं राहावं, कशा पद्धतीनं त्या बहुजनाचं हित होईल हे जगद्गुरू तुकाराम महाराज अभंगाच्या रूपातून वेगवेगळ्या पंक्तीतून त्यांच्या मांडत होते आणि ते तुम्हाला आम्हाला देत होते. आणि ही वार्ता जिजाऊच्या कानावरती गेलेली होती. आणि जिजाऊ माँसाहेबांच्या सुद्धा मनामध्ये असं वाटायचं की ह्या सुलतानी अत्याचारापासून आपला मराठा धर्म वाचला पाहिजे, की महाराष्ट्राची, मराठ्यांची भूमी वाचली पाहिजे. आणि त्यासाठी त्याने भवानी मातेकडं, जीवदानी मातेकडं एक मागणं मागितलं. त्यांची काय आराधना केली आणि आराधना करून आईसाहेबांनी मागणी मागितलं की मला एकच पुत्र दे, एकच मुलगा असा दे की तो मुलगा पुत्र व्हावा ऐसा गुंडा, लावी तिन्ही लोकी झेंडा. अशा पद्धतीनं मला मुलगा पाहिजे आणि तो मुलगा मला मिळावा. जगन्माता भवानी प्रसन्न झाली आणि जिजाऊ माँसाहेबांना दिवस गेले आणि दिवसामासांना दिवस वाढले. आणि एक दिवस रायगडावरती, शिवनेरीवरती दिवस उजळला आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि तो जन्म दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सगळीकडे आनंद उत्सव साजरा झाला, गुढ्या तोरण. कारण का? ते अवतारी पुरुष जन्माला येणार होते आणि ते जिजाऊ माँसाहेबांना आणि शहाजी राजांना त्याची पूर्ण खात्री होती. आणि त्यामुळे आनंदी उत्सव आनंदात साजरा केला. त्यांच्याही घरामध्ये काही कमतरता नव्हती. कारण का? सरदार कुटुंब होतं, अनेक शाहींच्या पद्धतीने त्यांनी सरदारकी केलेली होती. आणि सर्व सुख संपन्न असे असणाऱ्या कुटुंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि शिवाजी महाराजांचा कार्यकाल म्हटला तर आपल्या या महाराष्ट्र भूमीला ते लाभले ते 50 वर्ष 1 महिना आणि 14 दिवस. त्यांना सुद्धा अजून आयुष्य पाहिजे होतं, परंतु परमेश्वराकडून ते नाही मिळालं. आणि एवढ्या कणकुवत थोड्या मिळालेल्या आयुष्यामध्ये या 2 हिरे या महाराष्ट्र भूमीमध्ये असे अनेक हिरे जन्माला आले, अजून आहेत. परंतु जगद्गुरू तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांनी एका वेळी जे कार्य केलं ते जगाच्या पाठीवर आतापर्यंत कुणीही केलेलं नाही. अशा पद्धतीचं कार्य या दोघांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. आणि हे शिवाजी महाराजांना सुद्धा लहानपणी अनेक पद्धतीचा व्यायाम, खेळ, त्याचबरोबर भाला फेकणे, लढाई करणे, तलवारी चालवणे असे अनेक मर्दानकी खेळ त्यांना मिळाले. आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराज घडत गेले. आणि घडत असताना जिजाऊ आईसाहेबांकडून रामायण, महाभारत आणि वेगवेगळ्या धार्मिक कथा त्यांना शिकवल्या. आणि त्या शिवाजी राजांना एक सांगण्यात आलं की महाराज, तुम्हाला पुढं हे राज्य चालवायचं आहे, या महाराष्ट्र भूमीमध्ये आपलं राज्य स्थापन करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर या जनतेवरती होणारा अन्याय, जुलूम नाहीसा केला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला कार्य करायचं आहे. अशा पद्धतीची शिकवण शिवाजी महाराजांना जिजाऊ आईसाहेबांकडून मिळाली. आणि असे करता करता अनेक दिवस जात होते. जात असताना एकदा शिवाजी महाराजांना विजापूरला आदिलशाकडे नेण्यात आलं. कारण का त्यावेळी शहाजीराजे तिकडे सरदारकी करत होते. असे काही दिवस गेले. आणि दिवस जात असताना वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांना काही निवडक सरदार संधी देऊन शहाजी राजांनी परत महाराष्ट्रामध्ये पाठवून दिलं आणि पुण्याची जहागिरी दिली त्यांना. आणि या पुण्यामध्ये तुम्हाला राज्यकारभार करायचा आहे अशा पद्धतीने सांगून त्यांना इकडे पाठवून दिलं. महाराज या ठिकाणी आले आणि आल्यानंतर 3, 4, 5 वर्ष त्या ठिकाणी सवंगडी जमवण्यामध्ये गेलं. त्याचं कारण असं होतं
की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या मावळ प्रांतामध्ये अभंगाच्या रूपातून एवढा काही जनतेमध्ये उपदेश भरलेला होता की एखाद्या शेतकऱ्यानं चांगल्या पद्धतीने जमिनीची मशागत करावी, मशागत करून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी बीज लावलं का ते कसं तरतरून वरती येतं, तशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी विचाराची मशागत या मावळ प्रांतामध्ये करून ठेवलेली होती. आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज ही विजापुरावरून इकडे आले आणि एक एक मावळा मिळवायला चालू केलं. एक एक मावळा, मावळा म्हणजे काय, तर या ठिकाणी असणारी त्यावेळेला उपस्थित जे कुटुंब होते, जी घरं होती, त्यांची जवान मुलं, आणि त्यांना मावळा असं का म्हटल्यात आलं की मावळा ही आईच्या नात्याशी संबंधित शब्द येतो. मावळा म्हणजे काय, तर आईचा भाव. आणि अशा स्वरूपात एक एक आईचे भाव मिळत गेले, मानत गेले, आणि त्या मावळ्यांना म्हणजे येणाऱ्या जे सैनिक होते, शूर होते, शिपाई होते, त्यांना मावळा मावळा असं म्हणण्यात आले. आणि असे असंख्य मावळे या ठिकाणी जमवले आणि जमवून शिवाजी राजांनी एक दिवस रायरेश्वराच्या समोर स्वतःच्या बोट कापून त्या ठिकाणी राज्याभिषेक केला. आणि तो दिवस होता 6 जून. स्वराज्याची प्रतिज्ञा केली 27 एप्रिल 1645 शिवनेरीवरती. आणि राज्यकारभाराला सुरुवात झाली. ते सुरुवात होत असताना अनेक मावळे मिळत गेले, अनेक कार्यकर्त्या घडत चालल्या होत्या. जगद्गुरु तुकाराम महाराज इकडे आपल्या पद्धतीने अभंगाच्या रूपातून जनतेला उपदेश करत होते, समाजाला उपदेश करत होते. असे कितीतरी दिवस जाता जाता एक दिवस तुकाराम महाराजांना असं वाटलं की या जनतेवरती होत असणारा अन्याय जो आहे तो आपल्या अभंगाच्या रूपातून आपण गातोय, परंतु याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, हे लांब लांब वर गेलं पाहिजे. आणि मग त्याने सुद्धा आपल्याकडे सौंगडी जमवून जे टाळकरी असतील, विनेकरी असतील, यांच्या माध्यमातून लांब लांब पर्यंत पोहोचवायला, पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर तिथं जाऊन सांगावं सगळ्यांना, अशा पद्धतीनं प्रचार कार्य चालू केलं. आणि हा होणारा जो प्रचार आहे तो शिवाजी महाराजांपर्यंत एवढाच पहिलाच जाऊन पोहोचलेला होता, अनेक लोकांच्याकडून, अनेक मावळ्यांच्याकडून. आणि शिवाजी महाराज सुद्धा विचार करत होते की असा हा व्यक्ती कोण आहे, त्यांना मला जाऊन भेटलं पाहिजे, एक दिवस त्यांच्या दर्शन घेतलं पाहिजे, की समाजासाठी स्वतःच सगळं हित बाजूला सोडून, स्वतःची श्रीमंती बाजूला ठेवून, जे काय होतं ते सगळं श्रीमंतीमध्ये जन्माला आले, दुकानदारकी, सोनं नाणं, पैसा अडका सगळं भरपूर असताना त्या सगळ्यांचा त्याग करून येण्याच्या जो गाडीवर वया होत्या ती पूर्ण इंद्रायणीमध्ये टाकून जगाच्या पाठीवरती सगळ्यात सुरुवातीला कुणी जर कर्जमाफी केली असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कर्जमाफी केली. एवढं मोठं कार्य करणारा असा हा संत कोण असेल, त्यांना मला भेटलं पाहिजे. आणि भेटण्याच्या पूर्वी त्यांची जे काही चौकशी आहे ती करण्याच्या निमित्तानं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे शिवाजी महाराजांनी काही सरदाराच्या हस्ते एक घोडा, छत्री आणि काही मौल्यवान वस्तू पाठवून दिल्या. देहू या ठिकाणी आल्यानंतर तुकाराम महाराजांची विचारपूस करून त्या लोकांनी भेट घेतली. आणि भेट घेतल्यानंतर त्यांच्या समोर ती सगळ्या मांडण्यात आल्या. तुकाराम महाराजांनी विचारले हे काय आणले, कशासाठी आणले, तर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी नजराणा पाठवलाय आणि याचा आपण स्वीकार करावा. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी विचार केला की हा नजराणा घेऊन मी काय करणार आहे, कारण माझ्याकडे जेवढं वैभव होतं, मी एवढा वैभवशाली होतो, तीच मी जनतेला दान धर्म करून टाकला. कारण यामध्ये जर मोह आहे, यामध्ये माया आहे, ही जर मला मिळाली तर उद्या होणारी माझी भक्ती थांबेल आणि मला हे नको आहे. त्यावेळेला काही उपदेशपर अभंग तुकाराम महाराजांनी एक 4 अभंग लिहिले आणि ते उपदेशपर अभंग शिवाजी राजांना लिहून आल्याला जो काही नजराणा होता तो त्यांना परत दिला. आणि त्या अभंगामध्ये सांगितलं की बाबा हे जो काही जनतेचा असणारा माल आहे, की वैभव जनतेच आहे, तर तो या समाजासाठी खर्च करा आणि स्वराज्य वाढवा. त्या स्वराज्यासाठी त्याचा खर्च करा, हा माझ्यासाठी नको आहे म्हणून परत पाठवून दिला. ते घेऊन गेले, शिवाजी महाराजांना सांगितलं. आणि सांगितल्यानंतर शिवाजी महाराज परत आश्चर्यचकित झाले की असा कसा वैभवशाली असेल, एवढं मोठं धन दिल्यानंतर जर ती परत माघारी पाठवून देतोय, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा लोभ नसणारा, कुठल्याही पद्धतीचा आशापास नसणारा
असा व्यक्ती कोण आहे त्यांना भेटायला गेलं पाहिजे. आणि हा विचार करून एक दिवस शिवाजी महाराज निवडक सरदारासह तुकाराम महाराजांच्या भेटीला निघाले. त्यावेळी देहूला आले. देहूला आल्यानंतर पाहतात तर ते या ठिकाणी तुकाराम महाराज त्याची इथं नव्हते. ते लोगावी मुकामला होते. मग लोगावला गेले. लोगावला गेल्यानंतर तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं, ओळख करून दिली. तुकाराम महाराजांना ऐकून माहित होतं की शिवाजीराव नावाचा मुलगा आहे, तो राज्य करायचा प्रयत्न करतोय वगैरे सगळी माहिती होतं. दोघांची गळाभेट झाली, कडकडून मिठी मारली. आणि त्या वेळेला शिवाजी महाराजांचं जे वय होतं ते 17 वर्षांचं वय होतं आणि तुकाराम महाराजांचं जे वय होतं ते मला वाटते 39 वर्षाचं वय होतं. आणि या दोघांची, या महापुरुषांची लोगाव या ठिकाणी भेट झाली. भेट झाल्यानंतर संध्याकाळी ठरल्या पद्धतीनं तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. शिवाजी महाराज कीर्तनाला बसले, ऐकलं कीर्तन. तुकाराम महाराजांचं कीर्तन एक एक शब्द, एक एक वाक्य ऐकत गेल्यानंतर शिवाजी महाराजांना असं वाटलं की आपण आता गेलंच नाही पाहिजे, आपण हेच ऐकत बसलं पाहिजे. आणि एक दिवसासाठी आलेले शिवाजी महाराज 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 10 दिवस गेले. आणि 2-4 दिवसाचं कीर्तन ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भावना अशी उत्पन्न झाली, वैराग्याची भावना उत्पन्न झाली. हे राज्य नको, हा सुखसोहळा नको, हे आपल्याला काही नको. आपण काय केलं पाहिजे तर आपण त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून एकांतवास बघून आपण आपल्या आत्म्याचं स्वहिताचं कल्याण केलं पाहिजे. हे आपल्याला मोह माया नकोय. आणि हे ऐकून शिवाजी महाराज एक एक दिवस वाढवत जात होते. आणि जात असताना पुढे काय करायचे, रात्रीच्याला तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकावं, सकाळच्याला तिथं प्रसाद असायचा, प्रसाद घ्यावं, जनतेमध्येच बसावं, त्यांच्याच पंक्तीला बसून प्रसाद घ्यावा आणि प्रसाद घेऊन दिवसभर कुठेतरी झाडात जंगलात जावं, त्या ठिकाणी साधना करावी आणि साधना करून जे काही नामधारणा करावी आणि आत्मबलाचं प्रचिती घ्यावी असं शिवाजी महाराजांना वाटायचं. शिवाजी महाराज जंगलात झाडात जायचे आणि बरोबर आलेल्या लोकांना सुद्धा सांगितलं की बाबा तुम्हाला राहायचं असेल तर इथं राहा, नसेल तर आपल्या आपल्या घरी जायचं तर जावा, पण तुकाराम महाराजांना सोडून येणार नाही. कारण तुकाराम महाराजांना मी माझ्या गुरुस्थानी मानलंय आणि तुकाराम महाराज हे आता माझे सर्वस्व आहेत. आणि महासाहेबांना ती बातमी तुम्ही जाऊन सांगा मी आता येणार नाही. ही बातमी सरदारांतर्फे महासाहेबांच्या कानावरती गेली. महासाहेबांच्या कानावरती गेल्यानंतर महासाहेबाला पहिल्यांदा दाय मोकळून रडू झालं. कारण का, महासाहेबांचं स्वप्न होतं की ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या मराठ्यांच्या भूमीमध्ये महाराष्ट्राचा धर्म स्थापन झाला पाहिजे. धर्म कार्यासाठी माझ्या मुलांना वाहून घेतलं पाहिजे. या समाजातल्या स्त्रियावरती, लेकीवरती, बाळावरती, शेतकऱ्यावरती होणारा जो अन्याय, अत्याचार आहे तो निपटून काढला पाहिजे. आणि स्वतंत्र असे एक राज्य निर्माण झालं पाहिजे. त्या राज्यामध्ये सुख असलं पाहिजे, वैभव असलं पाहिजे, रामराज्य या ठिकाणी तयार झालं पाहिजे. आणि ही भावना कुणाची होती? जिजाऊ मासाहेबांची होती. आणि ही बातमी ऐकल्यानंतर जिजाऊ मासाहेबाला रडू कोसळलं. जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं मला ताबडतोब त्या तुकाराम महाराजांची भेट घ्यायला जायचंय आणि व्यवस्था करा. पालखी मेळा सजवण्यात आला. काही निवडक माणसं संगती घेतली आणि राजगडाच्या पायथ्याला एक गाव होतं, त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेब राहत होत्या. राजगडावरून दिवसभराचा प्रवास करून लोगाव या ठिकाणी जिजाऊ मासाहेब आले. तुकाराम महाराज एका माळ्याच्या घरी त्या दिवशी थांबलेले होते. तिथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं, ओळख सांगितली. त्यांनी सुद्धा सांगितलं मासाहेबांचं दर्शन तुकाराम महाराजांनी सुद्धा घेतलं. कारण का, तुकाराम महाराजांना त्या आई स्थानी होत्या, आईसारख्या होत्या, जनतेच्या कारभार होत्या, जनतेच्या आईसाहेब होत्या त्या. त्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आणि येण्याचं कारण विचारलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराज मी तुम्हाला माफी मागते, हात जोडते, पण माझ्या मुलावर जो उपदेश झालेला आहे तो उपदेश तेवढा मागं घ्या. कारण माझ्या मुलाला राजकारभार, राजा व्हावं आणि त्यांनी या जनतेला सुखी वैभवशाली बनवावं असे माझे विचार असताना माझा मुलगा आज या ठिकाणी परावर्त होऊन त्या ठिकाणी काय वैराग्य मूर्ती बनायला चाललाय आणि ते मला नको आहे. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं की मासाहेब, आईसाहेब, तुम्ही जे बोलताय ते सत्य आणि मला तुकाराम शिवाजी महाराजांच्या हातून मला इतिहास करून घ्यायचा आहे.
कारण का मी इकडे धर्म वाढवतोय आणि इकडे त्यांनी राज्य वाढवावं आणि दोन्हीचा संगम होऊन आहे महाराष्ट्र भूमीमध्ये वैभवशाली उभारावं माझे विचार आहे आणि मी त्यांच्या हातून तेच करून घेणार आहे. तुम्ही ती निश्चिंत राहा, त्याची काळजी तुम्ही करू नका. असं म्हटल्यानंतर म्हणले ठीक आहे आणि त्या दिवसा मुक्काम महासाहेब सुद्धा लोभाव या ठिकाणी राहिल्या. संध्याकाळच्या वेळेला बरोबर कीर्तनाचा वेळ साधला. शिवाजी महाराज आले, कीर्तनामध्ये बसले. महासाहेब आलेले दिसल्याबरोबर त्या ठिकाणी उठून जाऊन आईसाहेबांचं दर्शन घेतलं. येण्याचं प्रयोजन विचारलं. आईसाहेबांनी ते प्रयोजन सांगितलं. शिवाजी महाराज त्यांच्या आईसाहेबांच्या शेजारी बसले. महाराजांचं कीर्तन झालं आणि कीर्तनामध्ये त्या दिवशी महाराजांनी असा काही उपदेश केला की या वैराग्यापासून जे समाजाचं हित आहे ते सगळ्यांचं होणार नाही, तर ते समाजाचं हित करण्यासाठी हे विरक्तीचे विचार तुम्ही बाजूला सारून महाभारतातली काही उदाहरणं घेतली, गीतेतले काही उदाहरणं घेतली आणि स्वधर्माचं पालन कसं करावं गीतेमध्ये जे प्रथम अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की स्वधर्माचं पालन कसं करावं. प्रजा हीच राजाचं कुटुंब असतं आणि प्रजेला आपल्या कुटुंबा पद्धतीनं मानून त्यांच्या दुःखामध्ये दुःख त्यांच्या सुखामध्ये सुख आपण मांडलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं राजानं राहिलं पाहिजे. राजा कसा असावा, राजा कोणत्याही पद्धतीचा कोणालाही हार न जाणणारा असावा. राजानं लढाई कशी करावी, राजानं परकीय चक्र कसं परतून लावावं आणि आपल्या जनतेचं हित कशा पद्धतीनं साजरं करावं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्राणी मात्रावरती, जनतेवरती, त्याचबरोबर या वृक्षवल्लीवरती कशा पद्धतीनं माया करावी आणि हे कशा पद्धतीनं वाढवावं ही अशा पद्धतीचा उपदेश त्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपस्थित असणाऱ्या सर्व समाजाला कीर्तनातून दिला. पण रोग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवरती होता आणि शिवाजी महाराजांनी ते ऐकलं. त्याच्यावरती मनोमन विचार केला रात्रभर आणि हे विचार करत असताना शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून त्या दिवशी रात्रभर पाणी वाहत. कारण का शिवाजी महाराज राजेच होते, त्यांना राज्यकारभार करायचा होता. पण एक दिवसाच्या भेटीसाठी गेल्यानंतर त्यांचं ऐकल्यानंतर एवढा मोठा फरक त्यांच्यामध्ये पडला होता की त्यांना ते राज्य नको वाटत होते. आता मी या ठिकाणचं साम्राज्य वाढवावं की वैराग्य व्हावं आणि मी सुद्धा मोठा एक संत व्हावं हे विचाराने तुकाराम महाराज गुरुकुटीला असताना परत हे राज्य कसं कारभार करावा ही जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यावेळेला त्यांचं मन परिवर्तन होण्यासाठी ही रात्र गेली. आणि हे रात्र जात असताना महासाहेब पाहत होत्या शिवाजी महाराजांची काय तळमळ चाललाय. रात्र निघून गेली, दुसऱ्या दिवशी सकाळ उजळली. आज आऊसाहेबांचं दर्शन घेतलं, तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि तुकाराम महाराजांना शिवाजी महाराज म्हणाले की महाराज आम्ही आता आमच्या स्वकर्तव्याला जातो. तुम्ही आम्हाला जो उपदेश दिलाय, काय उपदेश दिलाय, आम्हाला आता जाणे आहे आणि महाराष्ट्र धर्म वाढवणे आहे. त्या महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी आम्ही आता जातो आणि स्वराज्याची निर्मिती करतो असं म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराज लोहावरून राजगडाच्या दिशेने निघाले. अनेक सरदार त्यांच्या संगती होते. अनेक दिवस राज्यकारभार वाढवण्यामध्ये त्यांचे जात होते आणि जात असताना मात्र असा एकही दिवस शिवाजी महाराजांना उगवला नाही की त्या दिवशी त्यांची गुरु म्हणून तुकाराम महाराजांची आठवण त्यांना आलेली नाही. कुठलाही प्रसंग यावा, लढाईचा दिवस यावा, लढाईचा मुहूर्त काढावा, कोणासाठी काय बोलणं देणं घेणं असावं, प्रत्येक वेळेला त्या आत्मस्वरूपातून तुकाराम महाराजांना साक्षी ठेवून त्या कार्याला ते निघायचे आणि प्रत्येक कार्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं आणि जिजाऊ मासाहेबांच्या आशीर्वादानं शिवाजी राजांना पदरामध्ये यश पडायचं. असं असंख्य पदरी यश पाडून घेतलं आणि वेळोवेळा तुकाराम महाराजांचा जयघोष, तुकाराम महाराजांचं ज्ञान त्यांना उपयोगी पडायचं. कारण का तुकाराम महाराजांना त्यांनी गुरुस्थानी मांडलेलं होतं. तुकाराम महाराज हे त्यांचे गुरु होते, मासाहेब हे त्यांचे आई आणि गुरु होते. पण तुकाराम महाराज अध्यात्म क्षेत्रातले आणि लढाई क्षेत्रातले राजकारभारातले गुरु होते. अशा पद्धतीने अनेक दिवस जात असताना अनेक संकट आली,
या सुलतानी संकटांना विजापूरचा आदिलशाह असेल, गोवळकोंड्यांचा कुतुबशाह असेल, निजामशाही असेल, दिल्ली दरबाराचा असेल किंवा आग्र्याहून पेटाऱ्यातून निष्ठायचं असेल, असे असंख्य संकट त्यांच्यावरती आली. पण प्रत्येक वेळेला तुकाराम महाराजांची आठवण त्यांना येत राहिली, तुकाराम महाराज त्यांना यश देत गेले. अशा पद्धतीनं हा महाराष्ट्र धर्म घडत गेला आणि रायगडावरून एक दिवस त्यांना जे राज्यकारभार महाराष्ट्राचा स्थापण्यासाठी रायगडावरती राजगादी स्थापन केली आणि त्या राजगादीवरती एक दिवस शिवाजी महाराज आसनाधीश झाले. आणि आसनाधीश होत असताना मध्यंतरी सुद्धा एक प्रसंग आला होता की एवढ्या दिवसाचा कालावधी जात असताना शिवाजी महाराजांना परत वाटायचं की आपण काहीतरी कारणास्तव तुकाराम महाराजांचं परत आपण दर्शन घेतलं पाहिजे, परत गेलं पाहिजे, परत आपल्याला उर्मी मिळेल. म्हणून शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राजगडावरून देऊला निरोप पाठवला. योगायोगानं तुकाराम महाराज त्या दिवशी पुणे मुक्कामी होते. पुण्यात एका वाड्यामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं आणि इकडे येण्यापेक्षा शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये गेले. पाचोडा विठ्ठल मंदिर आजचं जिथं आहे त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होता आणि तिथं भेट झाली. रात्रभर कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता आणि ही बातमी काय गुप्तहेरांच्या मार्फत अचानक चाकणच्या किल्लेदारांना कळाली आणि चाकणला त्या टायमाला यवनी सत्तेचं राज्य होतं, मुस्लिम सत्ता त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी निघाले. 2000 सैनिक संगती घेतलं आणि ज्या वाड्यामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं त्याचा शोध घेतला आणि त्या वाड्याला 2000 सैनिकांनी वेढा दिला. मुंगी किंवा एखादं चिलट सुद्धा बाहेर जाऊ नये एवढ्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आणि हे निरोप तुकाराम महाराजांच्या कानावरती गेला. तुकाराम महाराज विचार करायला लागले की आता कसं करू आणि ती पांडुरंगाचा धावा कीर्तनातून करायला लागले आणि पांडुरंगाला विनंती करायला लागले, कृष्णा धाव बा लवकर, संकट पडले, आली तो आमचा कैवारी, कारण का तू आल्याशिवाय आम्हाला काही होणार नाही. कारण का तू ज्या टायमाला पांडव त्या लक्षघरामध्ये होते त्या लक्षघरामध्ये काढण्यासाठी तू गेलास, पांडवावरती अनेक संकट तू दूर केलास. तशा पद्धतीनं आमच्यावरती जे आलेलं संकट आहे तो आज दूर केला पाहिजे. कारण का लाख म्हणावेत पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आज लाखाचा पोशिंदा आज या ठिकाणी माझ्या प्रवचनामध्ये माझ्या कीर्तनामध्ये बसलेला आहे. बाहेर एवढी सत्यनारायण सगळा येणा मारलेला आहे. आज माझ्या शिवाजीराजांचं काय होईल आणि ही कळकळ तुकाराम महाराजांचे शब्द त्या पंढरीश पांडुरंगाच्या कानावरती गेले आणि धावत पळत क्षणाचाही वेळ न लावता पांडुरंग त्या ठिकाणी आले. आज सगळी वाड्यात कुजबूज चाललेली होती, काय करावं कुणाला कळत नव्हतं. एवढ्यात सहज त्या वाड्याचा जो मेन दरवाजा होता त्याच्या बाजूला एक घोडा तयार दिसला आणि त्या घोड्यावरती शिवाजी महाराजांसारखा वेश धारण केलेला एक माणूस टांग टाकून बसायला लागलेला आहे आणि घोडा बरदा वेगानं पळायला लागलेला आहे. असं चित्र कोणाला दिसलं? त्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या सैनिकांना दिसलं जे चाकणवरून त्यांना पकडायला गेले. ते पाहिल्याबरोबर सगळे अरे शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, दौडो. हा आवाज निघाल्याबरोबर एकामागे त्यांचे घोडे सगळे पळायला लागले. तो नकली शिवाजीचा जो घोडा होता तो घोडा पुढे पळायचा की एवढे सत्तेचे घोडे सगळे माग धाड दौडायला लागले. जवळ असं शिवाजी राजा दिसावं, आता सापडतोय, आता तलवार मारायची, एवढ्या अंतरावर दिसायचे, अचानक गायब व्हायचे, पुढे थोड्या अंतरावर दिसायचे. असं करता त्यांना हुलकावण्यात येत. इतिहासकाराने लिहून ठेवले 40 मैल लांब नेलं म्हणतात, लांब तिकडे डोंगरामध्ये. मग जात असताना ते काय डोंगर म्हणजे काय आजचे हवे नव्हते, ते काटे कुटे सराटे दगडे अनेक पद्धतीने वेल जाळी या संकटातून मार्ग काढत होते कोण? पांडुरंग. आणि त्यांच्या मागे धावत होते कोण? ही सैनिक. जात असताना त्यांचे फेटे तुटले, कपडे फाटले, घोडे आडवे पडले, अनेक संकट त्यांच्यावरती आली. असं करता 40 कोस लांब जात करता दुसरा दिवस उजडला. पाहतात तर पुढे शिवाजी नाही आणि पुढे काहीच नाही. जंगलामध्ये आपण घनदाट अरण्यामध्ये आलोय ह्याची जाणीव त्या सैनिकांना झाली. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे हे पांडुरंगाने चकवा दिला, शिवाजी राजांना पकडण्याचं काम आपलं नाही. म्हणून ते स्वतःच अंग चाळून बघायला लागले, किती काटे मोडले, किती ओरखडे ओढले.
आणि अशा पद्धतीनं त्या महाराष्ट्रावरती आलेलं संकट तुकाराम महाराजांच्या योगे पांडुरंगाने योग्य वेळेला देऊन येऊन हजर राहून ते घालवून टाकलं आणि हे महाराष्ट्र निर्माण व्हावं ही श्रीची इच्छा होती असं एका ठिकाणी सुभाषितकाराने लिहून गेलेलं आहे. कारण का श्री म्हणजे कोण? प्रत्यक्षात पांडुरंग. श्री म्हणजे कोण? प्रत्यक्षात जगद्गुरु तुकाराम महाराज आणि मासाहेब तुळजापूरची भवानी माता आणि शंभू महादेव अशा या दैवतांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा होती की या महाराष्ट्रावरती मराठ्यांची सत्ता आली पाहिजे, एवढी सत्ता गेली पाहिजे. आणि अशा आशयाचं हे ज्ञान जगद्गुरु तुकाराम महाराजांना कुठून मिळालं तर ते आपल्या जगद्गुरु देहूच्या भोवती ते इंद्रायणी माता आहे. त्या इंद्रायणी मातेच्या पलीकडे पार करून गेलो की आपल्याला 3 डोंगर दिसतात. भामचंद्र असेल, भंडारा असेल आणि घोरवाडेश्वर असेल, अनेक इतर ठिकाणी तुकाराम महाराज एकांतवासामध्ये जायचे. तिथं पांडुरंगाची भक्ती करायचे आणि भक्ती करून त्यातून त्यांना जे मिळालेलं ज्ञान होतं ते त्या ग्रंथ रूपातून लिहून ठेवायचे आणि जनतेला समाजाला त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने ते कीर्तन रूपातून सांगायचे. असा या महाराष्ट्राला या भक्तीचा आणि शक्तीचा एका वेळी एका नाण्याची जशी 2 बाजू असतात तेव्हाच ते नाणं चालतं, तसं एका वेळेला 2 बाजू समान रेषेमध्ये चालत होत्या, ती चालल्या म्हणून हा महाराष्ट्र घडला. आणि म्हणून या महाराष्ट्राला संतांची भूमी, जगद्गुरूची भूमी अशा पद्धतीनं या ठिकाणी मिळाले. आणि हे विचार घेण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांना अनेक संतांचे पाठीमागे नामदेवापासून एकनाथापर्यंत ज्ञानेश्वर महाराजापर्यंत अनेक संतांच्या मंडळातले सगळ्याचे अभंग मुकुटगत होते. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, त्याचबरोबर रामायण असे अनेक ग्रंथ तुकाराम महाराजांचे मुकुटगत पाठ होते. आणि या सगळ्याचा आधार घेऊन या महाराष्ट्राला घडवण्यासाठी शिवाजी महाराजांना योग्य ते मार्गदर्शन दिलं गेलं. अशा पद्धतीचा या ठिकाणी भक्तीचा आणि शक्तीचा संगम महाराष्ट्रामध्ये घडला. म्हणून आपल्या निगडीच्या आकुर्डीच्या ठिकाणी गेलो तर भक्ती शक्तीचा आपल्याला पुतळा पाहायला मिळतो. असा एक संगम आहे. आणि आजचा जो दिवस आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार दिन. आणि अवतार दिनाच्या या निमित्तानं माझ्यासारख्या या ठिकाणी बोलण्याची आपण सगळ्यांनी संधी दिली. आमचे मार्गदर्शक जालिंदर महाराज पाळुके, त्याचबरोबर जमरेताई, त्याचबरोबर आणि ताई बिराजदार, त्याचबरोबर आपले वाहिनी जे आहे ते बहुजनाचा जागर आणि संताचा महासागर असणारी वाहिनी, त्याचबरोबर आमचे बंस शंकर गुरुजी आणि त्याचबरोबर सर्वजण नागपुरावरून खास करून आज आमच्यासाठी या ठिकाणी हजर झालेले देशमुख पती पत्नी चे दाम्पत्य या ठिकाणी हजर आहे. त्याचबरोबर आमच्या वैष्णवीताई आणि माझं संपूर्ण कुटुंब, त्याचबरोबर माझ्या प्रत्येक कामाला हजर राहणारा आमचा आनंद गायकवाड या ठिकाणी आज हजर आहे. आणि सगळ्यांच्या वतीनं अशा पद्धतीनं हा आज कार्यक्रम घेण्यात आला. कारण का माझ्या सुद्धा पूर्वीचं काहीतरी भाग्य असावं आणि म्हणून मी या देवक्षेत्री राहायला आलो. नाहीतर महाराजांना मी पहिलेच सांगितलं माझं कार्य खूप दुसरं होतं, पण योगायोगानं आलो आणि तुकाराम महाराजांनी त्यांनी आपलंच करून घेतलं. मला तर असं वाटतंय की दामाजी पंताच्या अवचाने मंगळवेढ्याचा आहे, पण दामाजी पंतांनी मला टाकून दिलं आणि तुकाराम महाराजांनी मला झेललं असं मला वाटतंय. आणि सगळ्यांच्या प्रेमातून मी या ठिकाणी आज हा कार्यक्रम करू शकलो. सगळ्यांचा या ठिकाणी मी रामकृष्ण हरी म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी मी एकदा परत एकदा आभार मानतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव. आता विश्वात्मके देवे येणे वागेन्द्र दोषावे तो सोनी मजावे बसाय गाणे. जय रामची व्यक्ती सांडू तया सत्कर्म वाढू. बुवा परस्परे म्हणू मैत्री जीवांची दुरितांचे दिव्य जाऊ. विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछित ते लावो. प्राणीजात ईश्वर न्याय कल्पतरुचे आडव चेतना चिंतामणीचे गाव.
सोयी होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती दिलोकी भजयापुरुषी अखंडित आणि द्रौपदीने विषय शिरोकी दृष्टादृष्ट विधे अवामयी एकदमनी स्थिती विशेषणाहो हा होई राग स्वभाव येणे परिज्ञान देव सुखिया झाला येणे परिज्ञान देव सुखिया झाला येणे